गाइस, तो आज हम बनाने वाले हैं स्वीट पोटैटो। बॉईल करने वाले हैं और खाने वाले हैं बिकॉज मेरे को बहुत भूख लग रहा है, शाम का टाइम हुआ है और स्नैक्स में कुछ तो चाहिए। बिफोर स्टार्टिंग बॉइलिंग वी हैव टू पुट दिस इन दिस kettle. So this is you can say the another use of a kettle. I don't know will it help, like will we able to boil this sweet potato in this or not, but let's try. आणि जर सक्सेसफुल झालं तर तुम्ही पण ट्राय करू शकता, बट लेट्स सी फर्स्ट. आता ह्याच्यामध्ये पहिला मी पाणी टाकणार आहे आणि ह्याला चांगलं थोडा वेळ ठेवणार आहे ताकी ह्याचं जे मड वगैरे लागलं आहे ते सगळं निघून जाईल. त्याला आता मी एका फ्रेश पाण्यात ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सॉल्ट टाकायचं आहे. तर मी माझ्या अंदाजाने एक सॉल्ट टाकते. मला नाही माहिती केवढं टाकायचं आहे, पण मी एक अंदाज लावला की हां ठीक आहे, ह्याच्यात होईल ते बॉईल आणि चांगलं लागेल. तर आता आपण ह्याला बंद करूया आणि हे बटन चालू करून आपल्याला बॉईल करायला ठेवूया. ओके गाईज, तर मी ह्याला बॉईल केलं आहे. ॲक्च्युली मला 2 वेळा तरी ह्याला केटलमध्ये बॉईल करायला लागलं आहे. म्हणजे तर आपण हे बघू शकता त्याच्यात म्हणजे चमचा जातो आहे, म्हणजे हे चांगलं बॉईल झालं आहे. तर आपण ह्याला फक्त काढायचं आहे. तर मी ह्याला काढते, प्लेटमध्ये ठेवते. तर हे मस्त स्वीट पोटॅटो रेडी झालं आहे आणि ते आपण खाऊ शकतो. आणि ॲक्च्युली अजून एक आहे की मी हे मोठावाला माझ्याकडे स्वीट पोटॅटो होता, म्हणजे असा एवढा हा दिसतो जेवढा आहे तेवढं. तर ते आय गेस केटलमध्ये होणं डिफिकल्ट आहे, कारण की मी ट्राय केलं तर मला थोडा जास्ती टाईम लागला. सो बेटर आहे जर तुमच्याकडे इंडक्शन और यू माइट हॅव लाईक गॅस और समथिंग इफ यू आर डूइंग इन योर होम, तो यू शुड गो विथ दैट एंड आई थिंक वो ज़्यादा बेटर रहेगा. सो या नाउ आई विल एन्जॉय एंड सी यू इन द नेक्स्ट वीडियो. बाय बाय.